In today's session, we are going to add more examples to that linear system of equations. That is some theoretical examples we are going to consider now. We have solved the problems on homogeneous system. Yes. Hello. Hello. Yes, sir. Yes, sir. In previous session, what we Yes, have sir. did? In previous session, what we have did? रिव्हिजन घेतलीत तुम्ही? त्यानंतर आपण लेक्चरच घेतलं नाहीये का? सर नाही होमोजेनियस सिस्टम. हा, होमोजेनियस सिस्टमचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केलेत ना? नोट दिलती शेवटी सर. नोट काय दिली होती? होमोजेनियस सिस्टीमची. Homogeneous system of equation x is equal to b. हा, नोट वाचून दाखवलाय कोणीतरी? ऑब्जेक्टिव्ह होते सर. नाही 5 ऑब्जेक्टिव्ह दिलेली. रँक ऑफ ए Homogeneous system. इक्वल टू एन. नाही तसला नाही. एन सिस्टम हॅज युनिक सोल्युशन. Rank of A is equal to n. System has unique solution. युनिक आहे का? ट्रिवियल सोल्युशन, नॉन ट्रिवियल सोल्युशन. नोट दिली सर तुम्ही त्याच्यावर. नोट दिली सर. ट्रिवियल, नॉट ट्रिवियल दिलं होतं का मी? नॉन ट्रिवियल. हा दिले. ट्रिवियल मीन्स झिरो सोल्युशन अँड नॉन ट्रिवियल मीन्स नॉन झिरो सोल्युशन. बरोबर का? हाँ. Okay. Now it is okay now. We will solve the examples on this kind. Okay. Consider the problem. 5.3.6. नको 5.3.6 नको. रिसेंट मध्ये आलेला. Consider this problem. Find the value of last 5.3.23. सर्वांना दिसतोय का? 5.3.23. Find the value of lambda and mu for which the system of equations has unique solution, many solution, no solution. One minute. कुठला हा 5.3.23 घेताय का? त्याच्यामध्ये दोनच इक्वेशन आहेत. हे वरचं घ्या 5.3.22. खालचं नको, हे कॅन्सल करा. या दोनच इक्वेशन्स आहेत. ते प्रॉब्लेम अनकम्प्लीट आहे. टाइप नाही आहे झालेलं तो कम्प्लीट. हा नका लिहू. दोनच इक्वेशन दिसतात इथे. एक इक्वेशन दिसत नाही. मी शोधतो तिसरी कुठे. ही कन्सिडर करा. 1, 2, 3 इक्वेशन्स आहेत. सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे, फक्त व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यूज वेगवेगळे आहेत. ओके. त्यामुळे हे एक्झाम्पल कन्सिडर करा वरचं. uh, 5.3.22. लिहून घेतलं का सर्वांनी? लिहून झालं की सांगा मला. झालं सर. ओके. मी व्हाईट बोर्ड शेअर केलाय. Yes. Lambda and mu. Okay. इथं येतंय. This is lambda and mu. इथं येणार तुमचा mu. ओके. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. सर्वांना दिसतो व्यवस्थित? चेक करा बरोबर आहे का? The problem is correct? Yes, sir. Understood the meaning of the problem? What we have to do? Understood? Yes. प्रॉब्लेम मध्ये काय करायचं तुम्हाला समजलं का? काय करायचंय? त्यांनी काय विचारलंय? युनिक सोल्युशन असताना, नो सोल्युशन असताना आणि मेनी सोल्युशन असताना लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यूज काढायचे. उलट सांगितलं मॅडम.
लॅमडा आणि म्यूच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी? एवढं कसं काय, आपण एवढं हुशार नाही आहे. युनिक सोल्युशन कुठल्या व्हॅल्यूला असेल, आपल्याला काय विचार करायचा आहे, लॅमडा आणि म्यूच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी त्या सिस्टमला युनिक सोल्युशन असेल, मेनी सोल्युशन असेल किंवा नो सोल्युशन असेल. ओके, येते लक्षात? हा तुमचा क्वेश्चन आहे. तर सेम आपली रँकची लँग्वेज यूज करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. बघा कसं होणार तो. सर्वांना तो नोटबुकवर बंद करून ठेवा. रिसेंट 2-3 वर्षामध्ये हा सेम टाईपचा प्रॉब्लेम विचारला गेलाय. ठीक आहे. तर लेट द सिस्टम, the given system is, yes, given system is 2x plus 3y plus 5z is equal to 9. 7x minus 3y plus 2z is equal to 8. 2x plus 2x plus 3y plus lambda z is equal to mu. ही तुमची सिस्टम आहे. We know that the matrix equation ax is equal to b. B Values of a 2 3 5 7 minus 7 3, minus 3 2 3, 2, 2 3 lambda. Okay, x set of unknowns. X, Y, Z, X, Y, z implies 3. n is equal to 3. 3 b 9, 8 9 8 mu. mu Okay. Now consider a by b, the augmented matrix. 2 3 5 2, 9 3, 5 9 9 7 7 minus 3 2 8 8. and last row 2 3 lambda and mu. ओके. आता हे सॉल्व्ह करायचं म्हणजे याला इक्लॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, ते करायचं आपल्याला. ओके. नाव वी हॅव टू मेक R1 minus R1 मायनस R3 R3 का चालतंय, असं पण चालतंय, पण आपल्याला खालचे सगळे झिरो करावे लागतील. ओके. मी असं करू का, याला 1 करून मग 0 करू दे का? मी याला 1 करतो अगोदर, किंवा तुम्ही R1 मायनस R3 करून 0 केलं तरी पण चालतंय बरं का. हा रो 0 होतो इथला, मग नंतर 7 0 करायचा, असं पण करू शकताय. ओके. तुम्हाला जसं करायचं तसं करा. मी याला 1 करून कॅल्क्युलेशन करतोय. 1 करण्यासाठी बाय मायनस ऑफ R1 divided by नाही कशाला, sorry 3 times R1 minus R2. Okay. It is 1 9 plus 3 9 plus 3 6 minus minus 12 बरोबर का? मायनस मायनस प्लस होणार ना तो. 9 plus 3 12 आणि बाहेरचा मायनस 12. 15 minus 2 minus 13 and 9 27 minus 8 minus 19. बरोबर आहे का? 7 minus 3 2 8 आणि हा 2 3 lambda and mu. Okay. Next by R3 minus 2 times R1 and R2 minus 7 time R1. R2 minus 7 time R1. आता कॅल्क्युलेशन बघा. 1 minus 12 minus 3 minus 19. Yes. हा आला 0. 0 minus 3 plus 24. What is the value? no sir 7 Okay, multiplies 7 minus 3 7 into 12 into 7 84 7 into 12 81 will be the answer. Okay. Next 2 minus म्हणजे 2 plus 7 into 13 39 येत 91 येते ना? minus 93 का? 2 plus बरोबर आहे का माझं? 13 into 7 91 येते ना? 7 ने मल्टिप्लाय करायचं सेकंड रो इथं. Yes, sir. 93 am I correct? 93. Yes, sir. Okay. 8 परत प्लस 7 into 19
7 into 19 किती येत आहे? 141 येते सर आन्सर. करेक्ट आहे डायरेक्ट सांगितलं ना? हा 141. ओके थँक्यू. करेक्ट आहे व्हॅल्यू. म्हणजे पुढे जाऊन परत म्हणू नका हे चुकलं होतं. ठीक आहे. आता पुढचे कॅल्क्युलेशन बघूया. हे जरा सोपं आहे. जे पहिला कोणी सांगितलं होतं बघा ते R1 मायनस R3 ते कॅल्क्युलेशन तसं केलं ते सोपं गेलं असतं बरं का. ह्याच्यात थोडेसे नंबर मोठे येतात पण त्यांनी जर फॉलो केलं असतं ते आलं असतं. जाऊ द्या चला. 2 मायनस 2 हा आला 0. नेक्स्ट R3 3 मायनस 3 प्लस 24 27. नेक्स्ट. येस पुढे 2 प्लस 26 सर लॅमडा आहे तिथं. Lambda लॅम्बडा प्लस 26 लॅम्बडा प्लस 26 आणि इथे किती येणार आहे व्हॅल्यू? म्यू म्यू प्लस प्लस 19. नाही 38 ना. हा म्यू 38. प्लस 38. हा 38. मी इथं मॅट्रिक्स तो परत एकदा लिहितो म्हणजे परत कन्फ्युज होऊ नये. बरोबर आहे का बघा. 81. 0 81 93 141 आणि हा आला 0 27 लॅम्बडा प्लस 26 आला आणि इथं येतो Mu plus 38. Plus 38. नाउ जस्ट वी हॅव टू मेक दिस सिंगल एलिमेंट 0 27 बाय डायरेक्टली तो 0 होऊ शकतो बघा. 27 into 3 81 येते ना. हा येस सर. बरोबर ना. मग याला जर हा, 3 yes, ने sir. मल्टिप्लाय केलं दॅट इज 3 times R3 minus R2. R2. Am I correct? Yes sir. 1 Yes, sir. minus 12 minus 13 minus 19. This is 0. 81 93 141 0 0. आता ह्याचं कॅल्क्युलेशन थोडं व्यवस्थित करायचं कारण त्याच्यावरती आपला आन्सर आहे. याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 3 into लॅम्बडा प्लस 26 मायनस 93 बरोबर आहे. म्हणजे 3 लॅम्बडा 3 into 26 8 plus 1 78 बरोबर का? 78 Yes, sir. minus 93 3 lambda minus yes 80 15 3 lambda minus 15 whether it is correct. Yes, sir. Yes sir. Yes, sir. स्वतः कॅल्क्युलेशन करा रे. जास्त विश्वास ठेवू नका माझ्यावरती. 3 into mu plus 38 minus 141 okay 3 mu plus 3 into 38 it is 114. 9 114 114. हा minus 141 किती येते? -27. minus 27 yes 21. 27 madam correct आहे. check it once more the calculation. 27 असेल. 27 is correct. नाही Yes, sir. तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करून ते आता मी 10-12 वेळा सॉल्व केले हे एक्झाम्पल त्यामुळे ते आयडिया येते थोडीफार. 27 करेक्ट आहे. ठीक आहे ओके. आता इथं तुमचा प्रॉब्लेम संपला. आता म्यू आणि लॅम्बडाच्या आपल्याला व्हॅल्यू कन्सिडर करायचे आहेत तर मी तो मॅट्रिक्स आता डिवाइड करतो बघा. ओके हा ए आणि हा टोटल ए बाय बी या दोन इलेमेंट वरती या दोन इलेमेंटच्या रिस्ट्रिक्शन वरती आपल्या होल मॅट्रिक्स 3 ऑब्झर्वेशन्स आपल्याला कन्सिडर करायचे. द फर्स्ट वन युनिक सोल्युशन. युनिक सोल्युशन म्हणजे व्हॉट इज द कंडिशन? व्हॉट इज द कंडिशन? रँक ऑफ Rank of इक्वल टू F n equal to rank of A by B. ए बाय बी ची काही गरज नाही हो. आता तुम्हाला युनिक सोल्युशन म्हणलं काय? सोल्युशन एक्झिस्ट झालंय आपलं. आता युनिक सोल्युशन असण्यासाठी काय कंडिशन यायला पाहिजेत डिसाइड करायचं. Unknown number. हा नंबर ऑफ Rank of अननोन B. पाहिजेत आणि नंबर ऑफ Rank अननोन of आपल्याला A is ऑलरेडी equal माहिती to आहे. unknown number. हा म्हणजे आणि आपल्या नंबर ऑफ अननोन किती आहेत आपले? 3. 3 means what we want now rank of A is equal to 3 बरोबर का? 3. Okay. Yes. Unique. Yes. For unique solution we want 1 minute.
जरा व्यवस्थित लिहितो. फॉर युनिक सोल्युशन as n is equal to 3 we want rank of a is equal to Top A. 3. No. 3. rank of a is equal to 3 पाहिजे. 3. रँक ऑफ ए जर 3 यायचं असेल तर लॅम्डाची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? हा ए एवढाच आहे आपला, त्यात काय म्यू नाहीये, म्हणजे फक्त या 3 लॅम्डावरती डिपेंड येतो रँक ऑफ ए. बरोबर का माझं? त्याच्यात जर हा म्यू नाहीच आहे, ए मध्ये म्यू आहे का माझ्याकडे? नाही. नाही. सिंपल. नाही. मग तो ए ची रँक कशावर डिपेंड आहे? या लॅम्डावरती फक्त. तर लॅम्डाची किती व्हॅल्यू असायला पाहिजे जेव्हा याची रँक 3 येईल? ही व्हॅल्यू काय 5. असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? 5. 16/3. नाही. रँक 3 येण्यासाठी इथं काय पाहिजे? सिंपल. 3 लॅम्बडा मायनस 15 इज इक्वल टू 1 पाहिजे. इज इक्वल टू 1 पाहिजे. 1 म्हणजे 1 कशासाठी घेतलं? मग सर आयडेंटिटी मॅट्रिक्स व्हायला पाहिजे ना, मग रँक ऑफ आयडेंटिटी आपण डायगोनल एलिमेंट रिस्ट्रिक्शन नाही ना 1 असावं असं. ह्याची रँक 3 कधी येईल माझा क्वेश्चन आहे. रँक 3 कधी असेल याची? Diagonal elements non-zero. हा 3 रो नॉन झिरो पाहिजेत. 3 रो नॉन झिरो पाहिजेत. पहिला नॉन झिरो आहे, दुसरा नॉन झिरो आहे, Lambda is equal to 6. तिसरा नॉन झिरो असण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? 3 लॅम्बडा Lambda. Lambda इक्वल equal टू to 0. लॅम्बडा नॉट इक्वल टू 5 to 0. ते नंतर आन्सर झालं. पण आपल्याला काय पाहिजे होतं? 3 लॅम्बडा मायनस 15 इट शुड नॉट बी इक्वल टू 0. 0. हे जर 0 झालं तर काय होतं? रँक किती येते? 2. 2. येते का लक्षात? आणि आपल्याला रँक किती पाहिजे? 3. मग हा एलिमेंट नॉट इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजे 3 लॅम्बडा इज इक्वल टू 15 येतं आणि विच इज नॉट इक्वल टू 15 मीन्स लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 5. 5. लॅम्बडा शुड नॉट बी इक्वल टू 5. 5. बरोबर आहे. दिस इज माय आन्सर. येते. त्यांनी दोन्ही वरती रिस्ट्रिक्शन विचारलंय. व्हॉट इज द रिस्ट्रिक्शन म्यू? म्यूचं रिस्ट्रिक्शन काय असेल? म्यू वरती काय रिस्ट्रिक्शन असेल का? ए ची रँक म्यू वरती डिपेंड आहे का? नाही. नाही. म्यू बी एनी नंबर which doesn't make any sense की म्यू ला हीच व्हॅल्यू पाहिजे. काही गरज आहे का? म्यू वर तो डिपेंडच नाही आहे. सिंपल. लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 5 and म्यू बी एनी नंबर. On this condition of lambda and mu, the system has unique solution. The system has unique solution because rank of A becomes 3 and number of unknown also 3. Therefore, the system has unique solution. Are you getting my Unique point? solution. समजतंय का? Yes. Yes, sir. Yes. डाऊट येते थोडस फक्त विचार करावा लागतो एवढंच आहे याच्यामध्ये. कारण थिअरॉटिकल एक्झाम्पल तसे असतात. सॉल्व्ह नसते करायचं आपल्याला, फक्त सोल्युशन नाही फाइंड आउट करायचं, आपल्याला फक्त विचार करायचा. नेक्स्ट सेकंड पॉइंट, इनफायनाइट सोल्युशन. येस, इनफायनाइट सोल्युशनला काय पाहिजे असतं? रँक ऑफ ए लेस दॅन n. बरोबर आहे. ऍज n इज इक्वल टू 3 वी वॉन्ट रँक ऑफ ए लेस दॅन 3. एम आय करेक्ट? 3. बरोबर का? वी वॉन्ट Yes. रँक ऑफ ए लेस दॅन 3 म्हणजे किती पाहिजे रँक त्याची? 2. लेस दॅन 3 मीन्स 2. 2. वी वॉन्ट द रँक ऑफ द मॅट्रिक्स ए शुड बी 2. मग रँक ऑफ ए 2 येण्यासाठी व्हॉट शुड बी द कंडिशन? यस, रँक ए ची 2 कधी येईल? सांगू शकतो कधी येणार आहे रँक? Lambda is equal to 0. ए Lambda is equal to 5. 3 लॅम्बडा मायनस Is 15 equal हा to एलिमेंट 0. हा एलिमेंट जर तुम्ही 0 घेतला तर नंबर ऑफ नॉन झिरो रोज किती राहिले याच्यामध्ये? 2. 2. आले रँक 2. 2. झालं. खूप जास्त विचार करून सांगायचं नाही हो, सोपं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आणि व्हॉट इज द रिस्ट्रिक्शन ऑन म्यू? इज देयर एनी रिस्ट्रिक्शन ऑन म्यू? No. Yes. No. येस मॅडम. इज इक्वल टू हा पण एलिमेंट 0 पाहिजे, कारण हा तुम्ही ए ची रँक 2 केली आणि जर याला काही जरी व्हॅल्यू म्हणलं, हा जर नॉन झिरो म्हणलं तर ए बाय बी ची रँक होणार आहे 3. येते का लक्षात? आणि रँक ऑफ ए होईल 2. लक्षात येते का तुम्हाला? इनफायनाइट सोल्युशनला इनफायनाइट सोल्युशन एक्झिस्ट व्हायला ते पहिल्यांदा कन्सिस्टंट तरी पाहिजे. जेवढी ए ची रँक असेल तेवढीच ए बाय बी ची पण पाहिजे. बरोबर का? Yes.
मग ते दोन्ही एलिमेंट्स 0 पाहिजेत. आणि जर दोन्ही एलिमेंट जर 0 म्हणलं तर 3 लॅम्बडा इज इक्वल टू 15 अँड 3 म्यू इज इक्वल टू 27. Therefore lambda is equal to 5 and 5 mu is equal to 9. 8 9. mu is equal to 9. समजलं का बघा हे. आणि थर्ड आहे तो no नो solution सोल्युशन. No solution. नो सोल्युशन कधी येतं? रँक ऑफ ए नॉट इक्वल टू रँक ऑफ, rank of A by B. A by B. बरोबर आहे. Therefore Yes. आता असं येण्यासाठी दोन्ही सेम न येण्यासाठी व्हॉट शुड बी माय कंडिशन? चला 3 lambda 3 minus lambda 15 is minus equal to 15 0, equals to but 0. 3 mu minus 27 is not equal to 0. करेक्ट. आता थोडी गाडी 3 लाईन mu वरती आली. minus आता थोडी गाडी लाईन वरती आली. ओके. इज नॉट इक्वल टू 0. दॅट इज करेक्ट. 0. आता हा जर एलिमेंट 0 केला की त्याची रँक होणार 2 आणि हा एलिमेंट नॉन 0 म्हणल्यामुळे ए बाय बी ची रँक होणार 3. 3. दोन्ही नॉट सेम. दोन्ही नॉट सेम. Inconsistent. देअरफॉर इनकन्सिस्टंट. Consistent. ओके. ह्याच्यावरनं काय येतं? लॅम्बडा इज इक्वल टू 5 अँड म्यू इज नॉट इक्वल टू 9. 9. This is our answer. For these values, the system has no solution. आलं का सर्वांच्या लक्षात व्यवस्थित? आता मी इथं इन शॉर्ट Yes, लिहू का sir. बघा. इथं थोडस मी इन शॉर्ट लिहितो. हे काय पाठ करू नका, फक्त एवढं करा. युनिक सोल्युशनला कंडिशन काय लागते? इथं आहे बघा. A33 इज इक्वल टू 0. A33 इज इक्वल टू किती पाहिजे? 0 फॉर युनिक सोल्युशन. सेकंड, इनफायनाइट. इनफायनाइटला काय कंडिशन लागते? यस, इनफायनाइटला कंडिशन दोन्ही एलिमेंट 0 लागतात. मीन्स कुठले एलिमेंट 0 लागतात? A33 इज इक्वल टू 0 A33 आणि and A34 4. 0. आणि तिसरं आहे ते कुठलं? नो. no solution. नो सोल्युशनला काय लागतं बघा? A33 A33 is equal to 0, equal to 0. अँड but A34 is not equal to 0. Not equal to 0. हे इन शॉर्ट लक्षात ठेवण्यासाठी झालं, पाठ करण्यासाठी नाही. या साधारण या लँग्वेज मध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता. अंडरस्टूड एव्हरीवन? Yes, सर sir. युनिक हा हा युनिक सोल्युशन बोला की. हा त्यात म्यू का घेतलं नाही हो तुम्ही? सर, म्यूची व्हॅल्यू तुम्ही काहीही घ्या, मला युनिक सोल्युशन मिळतं. संपलं. मी हे सांगतोय. ते म्हणतात म्यूच्या कुठल्या व्हॅल्यूला युनिक सोल्युशन येईल. म्यूची कुठली पण व्हॅल्यू घ्या म्हणतो मी, तर युनिक सोल्युशन येतं. तुम्ही सांगा कुठली व्हॅल्यू घेऊ? म्यू लॅम्बडाची व्हॅल्यू 5 ला सोडून कुठलीही घ्या आणि म्यूची कुठली पण व्हॅल्यू घ्या, 0 घ्या, 1 लाख घ्या, काही घ्या, तरी पण त्याची रँक 3 येणार. बरोबर का? ए हा याचा पार्ट आहे. कशाचा? ए बाय बी चा. जर ए चीच रँक 3 आली तर बाय डिफॉल्ट ए बाय बी ची पण 3च येणार आहे ना. मग त्यासाठी या एलिमेंट वरती रिस्ट्रिक्शन, हा 0 जरी असला तरी पण रँक 3च येणार ए बाय बी ची. येते का लक्षात बघा? हा एलिमेंट 0 आहे सपोज करा, Yes, sir. तरी पण Yes, त्याची रँक yes. 3च येईल, कारण ए ची रँक 3 आहे ना. ए इज अ पार्ट ऑफ ए बाय बी. बरोबर का? येस सर. मोठ्या भावाचं वय हे ऑटोमॅटिकली लहान भावाच्या वयापेक्षा जास्तच असणार आहे. येते का लक्षात बघा? लहान भावाचं वय जर 6 वर्ष म्हणलं असेल तर बाय डिफॉल्ट मोठ्या भावाचं वय 6 वर्ष असणारच आहे, जर मी त्याला मोठा भाऊ असं म्हणत असेल तर. करेक्ट आहे का माझं? Yes, sir. त्याला रेस्ट्रिक्शन टाकायची गरज नाही. मोठ्या भावाचं वय 6 वर्षापेक्षा Yes. जास्त पाहिजे. बरोबर का? येते लक्षात? सर हे Yes. थोडं परत सांगता युनिक सोल्युशन कन्सेप्ट? हो, युनिक सोल्युशनला आपल्याला किती रँक पाहिजे? 3. ओके. Yes. 3 रँक येण्यासाठी सिंपल एकच एलिमेंट शिल्लक राहतो इथं, 3 लॅम्बडा मायनस 15. तो एलिमेंट Yes. मला नॉट इक्वल टू 0 पाहिजे, त्याशिवाय मला ए ची रँक 3 येणार नाही. बरोबर आहे? नाही. मग तो एलिमेंट नॉट बरोबर. इक्वल टू 0 केला. आता म्यू कडे जाऊया. ह्याला काय कंडिशन द्यावी लागते का म्यूला? विचार करतोय मी आता. म्यूला काय कंडिशन द्यावी लागते का? इज इक्वल टू 0, इज नॉट इक्वल टू 0. मी इक्वल टू 0 म्हणलं तरी पण काय फरक पडत नाही. मी नॉट इक्वल टू 0 म्हणलं तरी ह्याला काय फरक पडत नाही. का काय फरक पडत नाही? हा 0 असू शकतो किंवा नॉन 0 असू शकतो. दोनच ऑब्झर्वेशन आपल्याकडे. हा 0 असेल किंवा नसेल.
मी दोन्ही ऑब्झर्वेशन जरी कन्सिडर केले तरी पण रँक ऑफ ए बाय बी किंवा रँक ऑफ ए ही 3च येते, कारण हा ए चा पार्ट माझा नाहीच आहे. येते का लक्षात बघा, हा माझा ए चा पार्ट नाहीच आहे, त्यामुळे ए ची रँक याच्यावरती डिपेंड आहे, म्हणून याच्यावरती रिस्ट्रिक्शन दिलं. म्यू ची कुठलीही व्हॅल्यू घेतली तरी पण रँक 3च येते, त्याच्यामुळे म्यू वरती काही रिस्ट्रिक्शन द्यायची गरज नाही. इथं तुम्हाला लक्षात येतं की इथं रँक 2 पाहिजे होती, मग ह्याला डायरेक्ट 0 करून तुम्ही म्यूला का म्हणलं नाही एनी नंबर. तुमचा हा डाऊट असणार आहे, कारण म्यूला तुम्ही एनी नंबर का म्हणलं नाही इथे, का तर इनफायनाइट सोल्युशन येण्या अगोदर काय पाहिजे होतं, पहिल्यांदा सोल्युशन एक्झिस्ट व्हायला पाहिजे होतं. मी जर ए ची रँक जर 2 म्हणत असेल तर ए बाय बी ची पण रँक किती पाहिजे, 2च पाहिजे. येतं का लक्षात बघा. म्हणून मी काय केलं, हा पण इलेमेंट 0 कन्सिडर केला, लास्टचा रो 0 कन्सिडर केला, सो दॅट द रँक ऑफ ए बाय बी बिकम्स 2 as well as the rank of A becomes 2, so that the system has infinite many solution. येतंय. प्रॉब्लेम का आला तुम्हाला म्यू वरती, इथं मी दोन्ही वरती म्यूला रिस्ट्रिक्शन दिलं, इथं दिलं नाही, कारण गरजच नाही तिथं म्यूला रिस्ट्रिक्शन द्यायची. येतं का लक्षात. तो 0 असला तरी काही फरक पडत नाही किंवा नॉन 0 असला तरी काही फरक पडत नाही. समजते का बघा थोडस. हॅलो, येस सर. हा Yes, sir. कम्प्लीट करा. अजून एखादा एक्झाम्पल बघूया परत. हे ॲज अ हिंट तुम्ही कुठेतरी लिहून घेऊ शकताय, पण फक्त पाठ वगैरे करायचा असला प्रकार करू. This is the part of we can say hint, not the part of example. कंप्लीट करून बघा बरं. सर हॅलो. हॅलो. कंप्लीट झालं, अजून चालू आहे. याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवत चला, की जेणेकरून म्हणजे परत प्रॉब्लेम येणार नाही. सर बोला. जर नो सोल्युशनला A34 इज इक्वल टू 0 आणि A33 नॉट इक्वल टू 0. हा, बोला ना. मग त्याच्यामुळे काय होतं, A330 म्हणल्यामुळं ए ची रँक किती आली, 2 येते, आणि A34 0 न म्हणल्यामुळं ए बाय बी किती येणार आहे, 3. ए बाय बी 3 होणार आणि ए 2 होणार. रँक नॉट सेम, इन्फायनाइटली सॉरी नो सोल्युशन. बरोबर का. ते इलेमेंट्स ऍक्च्युअल मध्ये पुटअप करून बघायचं म्हणजे लक्षात येतं. मग ती कंडिशन नो सोल्युशनला ऍप्लिकेबल होती. हा, मग मी तेच सांगितलं की नो सोल्युशनची कंडिशन सांगतोय. हा, मी नो सोल्युशनची कंडिशन काय सांगितली आहे, लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 5, सॉरी लॅम्बडा इज इक्वल टू 5 अँड म्यू इज नॉट इक्वल टू 9. फॉर दिस व्हॅल्यूज सिस्टम हॅज नो सोल्युशन. तुमचा काय प्रॉब्लेम आहे आता. बोला मॅडम. येस सर मी असं म्हणते की लॅम्बडा नॉट इक्वल टू 5 आणि हा. म्यू इज इक्वल टू
नाही असं चालत नाही का? नो सोल्युशनला हा नो सोल्युशनला. अहो लॅमडा इज नॉट इक्वल टू 5 घेतलं की त्याला युनिक सोल्युशन येतं बाय डिफॉल्ट, तुम्ही काही जरी केलं तरी. म्यूच्या व्हॅल्यू वरती डिपेंडच नाही येते. म्यू काही जरी असलं तरी पण लॅमडा इज नॉट इक्वल टू 5 म्हणजे ए ची रँक 3 आली बाय डिफॉल्ट. जर ए ची रँक 3 आली तर बाय डिफॉल्ट मोठ्या भावाचं वय पण मिनिमम 6 असणारच आहे. मग त्याची पण रँक 3 आली, झालं सोल्युशन आलं की याला. हा ए लहान भाऊ समजायचा, बी मोठा भाऊ आहे. एच ला जर मी हे जर मी याला नाही म्हणलं 6, याला जर तुम्ही नॉट इक्वल टू 0 म्हणत असाल तर बाय डिफॉल्ट हा वरचा नॉट इक्वल टू 6 झाला. आणि जर दोन्ही इक्वल झाले तर मग संपलं की सोल्युशन एक्झिस्ट होणार. मला नो सोल्युशन पाहिजे म्हणून मी पहिल्याला नॉट इक्वल टू 0 म्हणलं आणि हा 0 म्हणला. त्याच्यामुळे ते दोन्ही वेगवेगळे येतात आणि मग रँक सेम येत नाही. येते का? सर असाच एक प्रॉब्लेम अजून सोडून दाखवा की. अजून घ्यायचं सर, अजून एक घेऊ एक प्रॉब्लेम घ्यायचं नक्की. नक्की सॉल्व्ह करूया. सर्वांनी व्यवस्थित कंप्लीट करून घेतला का हा प्रॉब्लेम? झालं सर. ओके. सर ह्याचा आन्सर काय झालं? हॅलो, ह्याचा आन्सर काय येते म्हणजे ABC मधलं? अहो एबीसी मधला आन्सर नाही फाइंड आउट करायचा आपल्याला. आपल्याला काय विचारले त्यांनी? फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा अँड म्यू फॉर विच द सिस्टम हॅज युनिक सोल्युशन, मेनी सोल्युशन का नो सोल्युशन. युनिक सोल्युशन साठी लॅम्बडा आणि म्यू काय पाहिजेत असा क्वेश्चन होता. आपण सांगितलं लॅम्बडा शुड नॉट बी मला इक्वल टू वाटलं ते 5. ऑप्शन दिले. नाही नाही ऑप्शन नाही मॅडम, इथं लिहिलंय की फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा अँड म्यू फॉर विच द सिस्टम हॅज युनिक सोल्युशन. लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 5 ला युनिक सोल्युशन, मेनी सोल्युशनला दोन्ही एलिमेंट 0 पाहिजेत आणि म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू 5 आणि म्यू इज इक्वल टू 9 पाहिजे. नो सोल्युशन साठी काय कंडिशन आहेत लॅम्बडा आणि म्यू साठी? लॅम्बडा इज इक्वल टू 5, म्यू इज नॉट इक्वल टू 5. दीज आर द कंडिशन्स ऑन lambda and mu. For that values you will get unique solution, infinitely many solution and no solution. समजलं का? समजतंय? येस सर. हा, तुम्हाला तिथं ऑप्शन नव्हते दिलेले. ठीक आहे, ओके. पुढचा प्रॉब्लेम घेऊया. इथं आहे बरं का तो प्रॉब्लेम, पण तो अनकम्प्लीट आहे. The problem is not completed. That's why we will consider the problem, same type problem in next session, next lecture. Instead of that, consider the same another same problem, this one. Yes. Show that problem number 5.3.6. Consider the problem 5.3.6. येते का बघा सॉल्व करायला? Show that for lambda is not equal to -5, the system have unique solution, and for lambda is equal to -5, the system is consistent. हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे. सॉल्व करायला स्टार्ट करा. लिहून घेतला का सर्वांनी प्रॉब्लेम? नो सर. नाही. राईट. व्हाईट बोर्ड शेअर करू दे. तिथे तुम्हाला सर वेट. नाही, तिथे प्रॉब्लेम दिसेल की तुम्हाला. मी लिहितो इथे व्यवस्थित दिसेल. ते ब्लॅक वरती व्यवस्थित दिसत नाही ना तिथे, म्हणून म्हणतो. दिसतोय का आता? येस सर. का रेड करू द्यायला? दिसते. हा, आले का लक्षात? बघा प्रॉब्लेम.
जर ह्याचा तुम्ही ए बाय बी तयार केला तर कसा येतो बघा. मी फक्त इथं हिंट देतो. कसं येणार हे 3 -1 4 3 1 2 -3 -2 and 6 5 लॅम्बडा अँड -3. बरोबर का माझं ए बाय बी. येस सर. याला तुम्ही इक्लॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करा आणि ते काय सांगतं, जर तुम्ही लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -5 घेतलं तर त्या सिस्टीमला युनिक सोल्युशन येतं म्हणतं. ते युनिक सोल्युशन यायला रँक ऑफ ए किती यायला पाहिजे, n. आणि n तुमचा किती आहे इथं, नंबर ऑफ अननोन 3. 3. म्हणजे लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -5 ला रँक ऑफ ए किती यायला पाहिजे, 3 येते. हे तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही लॅम्बडा इज इक्वल टू -5 पुटअप केलं तर ती सिस्टीम कन्सिस्टंट येते असं म्हणतं. ते सिस्टीम कन्सिस्टंट येते म्हणजे काय होतंय, तिथे काय होतंय, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी येतं असं ते म्हणतंय. म्हणजे यायला पाहिजे असं म्हणतात. ऍक्च्युली शो दॅट आहे ना, व्हेरीफाय नाहीये तिथे. तर असं येतं की नाही हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. प्रॉब्लेम सर्वांना समजला का बघा, समजला का. पहिलं मी इंटरचेंज करून घेतलं, R1 इंटरचेंज विथ R2. 1 2 -3 2 इट इज 3 -1 4 3 6 5 लॅम्बडा -3. येतंय लक्षात. हे खालचे दोन 0 केल्यानंतर इथं जो इलेमेंट येतो हे पण 0 केल्यानंतर एवढा एकच राहतो लॅम्बडा इथे शिल्लक. जर तुम्ही सिंपल याला नॉट इक्वल टू 0 आताच बघितलं आपण, A33 नॉट इक्वल टू 0 इम्प्लाइज युनिक सोल्युशन, इम्प्लाइज युनिक सोल्युशन. आणि याला जर 0 केल्यानंतर काय होणार आहे, हा पण मला वाटतं इलेमेंट 0 होतो इथे आणि रँक 2 येते दोन्हीची. आणि रँक 2 आली की सिस्टीम, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटल्यास तुम्हाला लक्षात येईल. रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 विच इज इक्वल टू ए बाय बी येतं. इथं मी काय येते सांगतो तुम्हाला, लॅम्बडा +5 येतं इथं. ही आफ्टर कॅल्क्युलेशन हे 3 इलेमेंट जेव्हा तुम्ही 0 करणार आहे तेव्हा लॅम्बडा +5 येईल तिथं. आणि हे नॉट इक्वल टू